आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बबनरावजी लोणीकर, आपल्या देशाचे माजी राज्यमंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी भागवतजी कराड साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार नारायणरावजी कुचे, जालना शहराचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, राहुल भैया लोणीकर, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 2 तारखेला राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि आताच बबनराव लोणीकरांनी आपल्याला या परतूर तालुक्याचा, परतूर शहराचा 2014 पासून आतापर्यंतचा हिशोब दिलेला आहे की देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना या राज्य सरकारने परतूर शहरासाठी, परतूर तालुक्यासाठी जो काही निधी दिला आणि त्यातून जो काही आपला विकास झाला याचा हिशोब आता बबनरावने आपल्याला दिला. पण मात्र मी आपला विचारू इच्छितो की आपण सुज्ञ नागरिक आहात. हा निधी सरळ केंद्राचा आणि राज्याच्या निधीचा हिशोब बबनरावने दिला, पण या परतूर शहरामध्ये नगरपालिकेला केंद्राने आणि राज्याने जो निधी दिला त्या निधीचा हिशोब कधी आपण घेतला का, हा माझा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. कारण केवळ राज्यानं जो निधी दिला तो बबनरावने सांगितला, पण नगरपालिकेला सुद्धा राज्य आणि केंद्र सरकार पैसे देतं आणि त्यामधून ज्या काही मूलभूत सुविधा आहेत आपल्या, त्या नागरिकाला उपलब्ध करून द्याव्या लागतात. पाणी असन, नाली असन, अंतर्गत रोड असतील, परंतु परतूरमध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारे नगरपालिकेनं खर्च केलेल्या पैशातून एकही सभागृह नाही, एकही नाली नाही, कुठली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मग अशा नगरपालिकेला तुम्ही पुन्हा त्याच पक्षाच्या ताब्यात देणार आहे का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं सरकार आहे आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की ज्या समस्याशी आपल्याला रोज आपल्याला संकटाला सामना द्यावा लागतो, त्या समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर ही नगर परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आपण द्यायला पाहिजे, अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो. मित्र, ग्रामीण भागातली काही जनता या ठिकाणी केवळ आपल्या राज्यामध्ये शहराचाच विकास झाला असं नाहीये, ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर राज्यानं आणि केंद्रानं पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. नागरिक समस्या सोडवलेल्या आहेत. आम्ही परतूरला आज येत नाही, गेल्या 30-35 वर्षापासून परतूरला येतो, पण परतूर पासून जर संभाजीनगरला किंवा जालन्याला जायचं असेल तर 1.5 ते 2 तास लागायचे. आणि आज परतूरहून जर तुम्ही सोलापूरला जायचं असेल सिमेंटचा रस्ता आहे, जळगावला जायचं असेल सिमेंटचा रस्ता आहे, बुलढाण्याला जायचं असेल तर सिमेंटचा रस्ता आहे, नागपूरला, मुंबईला जायचं असेल तर या परतूर शहरातून सिमेंटच्या रस्त्यानं जाण्याची परिस्थिती ही 2014 नंतर या आपल्या राज्य सरकारच्या काळामध्ये झाली आहे. 14 नंतर अगोदरचा महाराष्ट्र, 14 नंतर अगोदरचा परतूर, 14 अगोदरचा जालना जिल्ह्याचा विचार जर केला तर हा जालना जिल्हा 14च्या पेक्षा आता कितीतरी पुढे गेलेला आहे. आणि म्हणजे आग्रहाची विनंती आहे की ग्रामीण भागातले नागरिक असो, शहर भागातले नागरिक असो, या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहून जिल्हा परिषद असो की नगर परिषद असो, भारतीय जनता पार्टीला मतदान देऊन या ठिकाणी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीलाच बनवा, अशा प्रकारची मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय माता भगिनींना विनंती करतो